आपण आज पहिल्या लेसन बद्दल बघूया की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता ह्याच्यामध्ये बेसिकली क्वेश्चन जे असतात ते प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे एमसीक्यू असो, 2 मार्क्स असो, 3 मार्क्स असो किंवा लास्ट 4 मार्क्स असो. ठीक आहे. आता आपण बघू की एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे येतात, काय येतात, टॉपिक कसे आहेत, किती सोपे आहेत, किती अवघड आहेत. ठीक आहे. सगळं आपण एक एक बघू. चला, आता हा आहे तुमचा लेसन फर्स्ट, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सगळ्यात अगोदर आपण बघू की ह्या लेसनचा अर्थ काय असतो. म्हणजे एक्झॅक्टली जर मी तुम्हाला इथे सांगायला बसलो की समजा लिनियर इक्वेशन, तर लिनियर इक्वेशन म्हणजे काय. समजा x प्लस वाय इज इक्वल टू 5 असं समजा मी तुम्हाला म्हटलं. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल इथे दोन इक्वेशन आहेत. म्हणजे एक आहे x आणि दुसरं आहे y. तर म्हणून आपण याला काय म्हणतोय, x आणि y असे दोन व्हेरिएबल आहेत सर. ओके. सो त्याच्यामुळे लेसनचं जे नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, बिकॉज वी हॅव x और y. अपार्ट फ्रॉम x and y we can also keep m, n, a, b, c, d, p, q, something like that. Okay. Now the power of x and y both are 1. So that's why the word is being used linear. So now combinedly linear equation in two variable. So 1 1 x का डिग्री 1 रहेगा, इसमें y का डिग्री 1 रहेगा. ठीक है. असं करत करत आपल्याला लेसनचं पूर्ण डेप्थ मध्ये अंडरस्टँडिंग आपल्याला समजायचे की पूर्ण लेसन भर आपल्याला दोन व्हेरिएबल ज्यांची डिग्री 1 1 राहील आणि त्यांच्यासोबत काही कोएफिशियंट असतील. आता जर आपण लिनियर इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म बघितलं तर समजा ते असं येतं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये x ची आणि y ची डिग्री 1 1 राहील आणि a b these are coefficients of variable x and y and c is constant. ठीक है. सो दिस इज जस्ट इंट्रोडक्शन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके. आता बघा ह्याच्यामध्ये जेव्हा आपण सोल्युशन्स काढतो, म्हणजे पूर्ण लेसन मध्ये आपल्याला x आणि y चे सोल्युशन्स काढायचे आहेत. तर जेव्हा आपण सोल्युशन काढू म्हणजेच काय काढणार, x आणि y चे व्हॅल्यूज काढू. सो x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू ह्यांचा जेव्हापर्यंत आन्सर येत नाही ते आन्सर्स काढणे म्हणजे सोल्युशन्स काढणे. आता सोल्युशन काढण्याचे खूप सारे मेथड्स आहेत. आता आपल्या टेक्स्टबुक अनुसार आपल्याला जे दिलंय सगळ्यात पहिलं की सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणे. आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, दोन इक्वेशन दिले असतात आणि मग आपण त्यांना सोडवतो. ठीक आहे. सो आपण एखादा एक्झाम्पल घेऊन बघू. आता हे एक्झाम्पल आहे बघा. याला जरा मी मेन स्क्रीनवर घेतो म्हणजे आपल्याला लिहायला अजून स्पेस मिळेल. ठीक आहे. सो इथे क्वेश्चन पण आपल्याला असंच येणार आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ओके. ह्या क्वेश्चनला जरा मी असं व्यवस्थित इथे मांडतो. आता तुम्ही बघू शकता की हा क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. आता बघा 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, 3x प्लस y इज इक्वल टू 2. आता ना मला इथून x किंवा y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर जर तुम्ही बघाल इथे तुम्हाला y चे कोएफिशियंट इथे 1 दिसेल आणि इथे -3 दिसेल, इथे 5 आणि 3. आता मला सांगा मुलांनो, x चं कोएफिशियंट 5 आणि 3 वेगवेगळे आहेत. जर मला 5 ला 3 ने इंटू करायचं असेल किंवा 3 ला 5 ने इंटू करायचं असेल तर मी त्याचा 15 बनवू शकतो. पण त्याच्यापेक्षा मला अजून सोपं आहे इथे की मी जर सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं सो दॅट आय कॅन गेट 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. असं करून मला काय मिळालं, मला बेसिकली 3y आणि 3y कोएफिशियंट्स इक्वल पाहिजे होते. x चा पण मी करू शकत होतो पण y जरा जास्त सिंपल होता. आता इथून बघा काय होईल, जर मी ह्याच्या खाली आपलं फर्स्ट इक्वेशन लिहिलं तर हे इक्वेशन असं बनेल. म्हणजे दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन अँड नाउ आफ्टर मल्टिप्लाइंग सेकंड इक्वेशन बाय 3 वी हॅव रिसीव्ड दिस थर्ड इक्वेशन. आता बघा आपण ह्याचं काय करणार, ऍडिशन करणार. का बरं ऍडिशन करणार, कारण की 3x प्लस मध्ये आहे आणि एक मायनस मध्ये आहे. दोघांना ऍड करा, इथे राहील 14x, इथे राहील 14. सो सर इथे x ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळाली 1, 14/14. सिंपल. ठीक आहे. आता तुम्ही 10 वर्गात आहात, खूप बेसिक पण मी जाणार नाही. सो डायरेक्टली 14/14. आता कुठल्याही इक्वेशन मध्ये आपण x पुट करणार सो दॅट वी कॅन गेट y. So 5 into 1 minus 3y is equal to 8. Now 5 minus 3y is equal to 8. So hence 5 minus 8 is equal to 3y minus 3 is equal to 3y. याचाच दुसरा अर्थ असतो y म्हणजे -1.
तर अशा प्रकारे आपल्याला जर तुम्ही पूर्ण बघू शकता एक्स आणि वाय चे पूर्ण सोल्युशन्स आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे. मग आता ह्या दोन इक्वेशनचं आन्सर झाले असे. आता हे आन्सर बरोबर आहेत की नाही आपण क्रॉस चेक करू शकतो. ठीक आहे. कोणतं पण एक इक्वेशन. ओके. सो बघा आता कोणतं पण एक इक्वेशन आपण जर घेतलं तर तिथून आपल्याला बरोबर आहेत की नाही हे पण सुद्धा समजणार आहे. सो मी इथे पुट करतो 3 × 1 - 1 म्हणजे किती सर 3 - 1 2 आणि ऑलरेडी इथे 2 दिले म्हणजेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. ही जी क्रॉस चेकची मेथड आहे ही तुम्हाला एक्झाम मध्ये चुका कमी करायला हेल्प करेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सायमल्टेनियस इक्वेशनचं पहिलं मेथड आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता असे खूप सारे क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करू. ठीक आहे. अजून भरपूर सारे क्वेश्चन्स येतील. आता पहिले कन्सेप्ट एकदा तुम्ही समजा आणि पुढे दिलेले क्वेश्चन्स आपण ही मेथड बघून अजून आपण प्रॅक्टिस करू. ठीक आहे. ओके.